सद्गुरू देवनाथ महाराज. गुजरात प्रांतातील शिवदेव भगत म्हणजेच देवनाथ महाराज. देवनाथ महाराज यांचे आजोबा गोरक्षनाथांचे शिष्य होते. गोरक्षनाथांनी त्यांना आशीर्वाद दिला होता तो असा की महान भगवत भक्त तुझ्या कुळात जन्म घेईल. देवनाथांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला. देवनाथांचे माता पिता शिव आणि कृष्ण उपासक होते. देवनाथ ही दुर्गा मातेची उपासना करत. देवनाथांचे वय 7 वर्षाचे असताना त्यांचे माता पिता स्वर्गवासी झाले. पुढे त्यांचा सांभाळ मामांनी केला. देवनाथांचा विवाह झाल्यावर दोघे पती पत्नी दुर्गा मातेची उपासना करू लागले. माता प्रसन्न झाली तेव्हा देवनाथांनी मातेस आत्मज्ञान द्यावे अशी विनंती केली. माता म्हणाली, आत्मज्ञान सद्गुरूच देऊ शकतात. तू आळंदीला जा आणि ज्ञानेश्वर माऊलींची उपासना कर. ते आळंदीत आले. त्यांनी 21 दिवस निराहार राहून तपानुष्ठान केले. माऊली संजीवन समाधीतून देवनाथांसाठी प्रकट झाले. त्यांना अनुग्रह दिला व ज्ञानेश्वरी पारायण चिंतन करण्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ दिला. निवासात जाऊन ज्ञानेश्वरी ग्रंथ अध्ययन करण्यास सांगितले. देवनाथांनी गुरु आज्ञेप्रमाणे सेवा करून आत्मज्ञान प्राप्त केले. तदनंतर देवनाथांनी हे भक्तिज्ञान आपला शिष्य चूडामणी यांना दिले. देवनाथ महाराजांनी पैठण येथे श्रावण वद्य अष्टमी अधिक मास रोजी इसवी सन 1723 मध्ये संजीवन समाधी घेतली. त्यांच्या संजीवन समाधीस 300 वर्ष पूर्ण झाली.